नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या विद्यालयात मी शिक्षण घेतले असल्याने मराठा विद्या प्रसारक संस्थेची प्रत्येक शाळा माझी असून त्याबद्दल मला अभिमान असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन सहाय्य मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी नामदार झिरवाळ बोलत होते. ते पुढे म्हणाले, तालुक्याचा विकास करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असून शैक्षणिक क्षेत्रातील अडीअडचणी समजून घेऊन मराठा विद्या प्रसारक संस्थेलाही मदत करणार असून आपण सर्वांनी मला मदत केली त्यात मराठा विद्या प्रसारकचा मोठा सहभाग आहे. यावेळी नामदार नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक प्रवीण नाना जाधव, सेवक संचालक डॉक्टर SK शिंदे, CD शिंदे, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव, अभिनव बाल विकास समिती अध्यक्ष दौलतदादा उखरडे, प्राचार्य शरद शेजवळ, तालुक्यातील शाखा प्रमुख, मराठा विद्या प्रसारक सभासद, शालेय समिती सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करताना नामदार नरहरी झिरवाळ यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. नामदार नरहरी झिरवाळ यांचे शाळेतील प्रवेशद्वारामध्ये आगमन झाल्यावर त्यांच्या विद्यार्थिनींनी औक्षण केले व स्टेजवर जाईपर्यंत फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. सुरुवातीला सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नामदार झिरवाळ यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाप्रसंगी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे शाखा प्रमुख, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केले तर आभार मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव यांनी मानले. आज करू, उद्या जाते, परत करू, पण खूप चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलं आणि असं मी उभं राहायला सुद्धा तयार नव्हतो आधी. पण मी पाहिलं महायुती होती, पण महायुतीच्या बरोबर अंतर्गत युती काही होती. तर त्या दृष्टीनं भविष्यात आपण मार्गदर्शन करा. आपण सगळे सिनियर पोस्ट आहात. तालुक्याला सुद्धा काय करणं गरजेचं आहे, आपल्या दिंडोरी गावाला काय करण्याची गरज आहे ते आपण मला सूचित करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण या ठिकाणी मला रस्त्यावर तुम्ही स्वागत करणार होते, पण मी सांगितलं मला शाळेतच यायचं, माझी शाळा आहे आणि मध्ये यायचं ठरवलं आणि मला 2 शब्द बोलण्याची सुद्धा संधी त्या निमित्ताने मिळाली. आता मी सर्व मंडळीला विनंती करतो की आपण सर्वांनी थोडं मागे जावं, त्या महिला मंडळांनी पुढे यावं. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.